सध्या राज्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये विकासाच्या नावाखाली वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे। तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला असतानाच मान तालुक्यात अनेक वर्षापासून दुष्काळी परिस्थिती होती। याच मान तालुक्यातील विरळी येथील वैभव गोरड व गटेवाडीच्या प्रणाली पुकळे यांचा विवाह सोहळा आटपाडीच्या झरे येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात संपन्न झाला। विवाह सोहळा म्हणजे वधूवरांचे मिलन, एकमेकांना 7 जन्म सोबत राहण्याचे वचन दिले जाते। परंतु सामाजिक बांधिलकी जपत वधूवरांनी आपल्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान जवळपास 2000 झाडांचे वाटप केले। तसेच विवाह सोहळ्यानंतर वृक्ष लागवडही केली। या वृक्ष लागवडीची चर्चा राज्यात रंगली आहे। विवाह सोहळ्यात अनेक वधूवर अनावश्यक खर्च करून दिखावा करण्याची संधी सोडत नाहीत, परंतु समाज उपयोगी कर्तव्य म्हणून वैभव आणि प्रणाली या नवदाम्पत्याने केलेल्या वृक्ष वाटपासह वृक्ष लागवडीमुळे त्यांची राज्यात चर्चा झाली आहे। मान तालुक्यात अनेक दशकांपासून दुष्काळी म्हणून ओळखला जायचा, परंतु नंतरच्या काळात पाणी योजनांमुळे तसेच पाणी फाउंडेशनमुळे बऱ्याचशा प्रमाणात मान सुजलाम सुफलाम झाल्याचे पाहायला मिळत आहे। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनीही भाजपा मंडलाध्यक्ष प्रशांत गोरड यांच्या हस्ते आंब्याचे रोप भेट देण्यात आले। त्यांनीही या संकल्पनेचे कौतुक केले आहे। नमस्ते, मी वैभव गोरड, राहणार वेळी, तालुका मान, जिल्हा सातारा। आज आमच्या शुभविवाह प्रसंगी आम्ही एक समाजाला चांगला संदेश द्यावा म्हणून आम्ही आज वृक्षारोपणाचं नियोजन केलं। प्रत्येक लग्नात तुम्ही बघता फेटे देतात किंवा काय असेल ते रीतिरिवाजाप्रमाणे होतच जातं, पण जर आपण बघितलं तर पर्यावरणाचा आजकाल ऱ्हास होत चाललेला आहे। डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडांची जंगलांची तोड होत आहे, तरी प्रदूषणामध्ये म्हणजे वारंवार होत चाललेल्या बदलामुळे आम्ही एक समाजापुढे एक मेसेज म्हणून आज आमच्या लग्नानिमित्त प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यासनी एक झाड म्हणून आम्ही गिफ्ट दिलेलं आहे। ते प्रत्येकाने लावावं आणि त्याचं संवर्धन करावं आणि अशी एकूण आम्ही 2000 झाडे वाटप केलेली आहेत। हा उपक्रम राबवलेला आहे तो तुम्ही साध्य करावं ही चांगली इच्छा। मी प्रणाली पुकळे। आज आम्ही जे वृक्षारोपण वाटप केलेलं आहे, आमची एवढीच इच्छा आहे तिथे तुम्ही तुमच्या घरी जाऊन व्यवस्थित त्याची लागवड करून वाढ करावी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्ही असंच करा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।